घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या संभाजीनगर मधील वाळूज येथे आपण पक्षाचा मोठ्या प्रमाणे मोहरम निमित्त भव्य रक्तदान शिबिर झालेलं आहे आणि आपल्या सोबत आहे ग्रामपंचायत सदस्य फैयद कुरेशी। काय सांगाल? आज मोहरम निमित्त भव्य रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे। कोण रक्तदान करावा आणि आमचे डॉक्टर टीम जे रक्त देतात आणि लोकांना सहकार्य करतात, ते असं आहे का थॅलेसेमिया जे एक आजार आहे त्याला पण ते भरपूर सपोर्ट करतात। तर आमची एक जनतेला विनंती आहे का जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावा आणि रक्तदान हे जीवनदान आहे। रक्त एक अशी गोष्ट आहे का रक्त हे कुठं बनलं जात नाही, कोणती कंपनीत बनलं जात नाही। तर आमची अशी विनंती आहे का लोकांनी रक्त द्यावा जेणेकरून दुसऱ्या पेशंटला त्याचा लाभ देण्यात येईल। आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला असं सांगण्यात येते की त्या सर्व जे कार्यकर्ते नेते जे सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणे रक्तदान शिबिर घेऊन वाडावाडामध्ये पूर्ण याच्यामध्ये घेऊन रक्तदान हे करावे। सत्यसाई ब्लड बँकेचे संचालक काय सांगाल? आज कुरेशी गल्लीमध्ये जामा मस्जिदच्या शेजारी मोहरम निमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे। आता सगळ्याच ठिकाणी रक्तदान शिबिर होतात, पण ह्या शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडे एक थॅलेसेमिया नावाचा आजार आहे आणि या थॅलेसेमिया आजाराच्या रुग्णांना लहानपणापासूनच रक्त लागतं। तर त्या निमित्तानं हा ब्लड डोनेशन कॅम्प घेण्यात आलेला आहे। बेसिकली थॅलेसेमिया हा आजार दोन प्रकारचा असतो, एक असतो थॅलेसेमिया मायनर, एक असतो थॅलेसेमिया मेजर। थॅलेसेमिया मायनर जो आजारी रुग्ण असतो त्याला कुठल्या प्रकारचा त्रास नसतो। उदाहरणार्थ सांगायचं तर थॅलेसेमिया मायनर अमिताभ बच्चन आहे, ऋत्विक रोशन आहे, फरहान अख्तर आहे, फुटबॉल प्लेयर झिदान आहे, टेनिस प्लेयर लिएंडर पेस आहे, अशा अनेक नेते अभिनेते सेलिब्रिटी थॅलेसेमिया मायनरने ग्रस्त आहेत। या सगळ्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही थॅलेसेमिया मायनरचे पेशंट आहे। पण याचा अर्थ अजिबात असा नाही की हा आजार फक्त सेलिब्रिटी नेता अभिनेता यांनाच होतो, हा सर्वसामान्य जनतेलाही होतो। पण दुसरा जो आजार आहे, जो डेंजर आहे, ज्याच्यासाठी आज ब्लड डोनेशन कॅम्प घेतला आहे आणि ज्याच्यासाठी आम्ही काम करतो, तो आजार आहे थॅलेसेमिया मेजर। हा होतो कशामुळे? जेव्हा दोन थॅलेसेमिया मायनर एकत्र येतात, ती लग्न करतात आणि त्यांना होणारं अपत्य हे होतं थॅलेसेमिया मेजरचं। एकदा हे अपत्य जन्माला आलं की त्याला त्याच्या वयाच्या 3ऱ्या महिन्यापासून दर 21 दिवसाला रक्त द्यावं लागतं, ते पूर्ण आयुष्यभर। आणि ते जर त्याला रक्त नाही मिळालं तर ते अपत्य अनेक व्याधींनी ग्रासलं जातं। तर अशा सगळ्या थॅलेसेमिया मेजरच्या अपत्यांना आम्ही मोफत रक्त देतो आणि आमच्याकडे 273 थॅलेसेमिया मेजरचे अपत्य आहेत। त्या 273 मध्ये 4 अपत्य डॉक्टर MBBS सर्जनचे आहेत
जे 24 तास वैद्यकीय क्षेत्रात असतानाही त्यांच्याकडनं हे अपत्य जन्माला आलं. तर इथे उपस्थित असलेल्या सर्वांना मी विनंती करेल की आपण सर्वांनी ब्लड डोनेशन करावं आणि या थॅलेसिमिया मेजरच्या अपत्याचं वय 21 दिवसांनी वाढवावं. आणि असा हा चांगला उपक्रम जामा मस्जिदमध्ये कुरेशी गल्लीमध्ये नंदकुमार गादेले पाटील असतील, फयाज कुरेशी असतील, सय्यद शाकीर सौदागर, अहमद पटेल, जमील पटेल आणि अशा अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या भव्य दिव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. तर मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेल की आपण सर्वांनी रक्तदान करावं आणि या थॅलेसेमियाच्या मुलांचं वय वाढवावं. श्री सत्यसाई ब्लड बँक इथं ब्लड जो कार्यक्रम घेतला आहे, जनतेच्या रक्तदान हे जीवनदान आहे. सर्वांनी ब्लड दिलं, अजून यावे भर. सकाळपासून मोहरम निमित्त भव्य रक्तदान शिबिर चालू आहे जामा मस्जिद येथे. आणि आपल्या सोबत आहे प्रमुख अतिथी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले. गांधी साहेब काय सांगाल? खरं म्हणजे आज हे जे मोहरम निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलंय, समाजाला अशाच लोक उपयोगी कामाची गरज आहे. रक्तदान हे जीवनदान आहे. माणूस सर्व काही बनवू शकतो प्रयोगशाळेमध्ये याच्यामध्ये, परंतु रक्त हे बनवता येत नाही. आणि ऍक्सिडेंटमध्ये व गंभीर आजारावरील रुग्णांना रक्ताची फार मोठी गरज आहे. म्हणून आज वाळूजमध्ये हे जे रक्तदान शिबिर आयोजित केलं मोहरम निमित्त, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. व सत्यसाई ब्लड बँक आहे यांनी व सत्यसाई हॉस्पिटल, त्यांचं सत्यसाई महाराज यांनी जे समाज उपयोगी कामं सुरू केले, त्यांच्याही त्या उपक्रमाला धन्यवाद देतो. आणि सर्वच तरुण मित्रांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त रक्तदान करावं व जनसेवेमध्ये आपण सामील व्हावं. रक्तदान हे दानासारखं महत्वाचं दान आहे, म्हणून आपण रक्तदान कायमस्वरूपी करत राहावं हीच विनंती.